नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे। पूर्ण अख्ख्या तिळाचे लाडू बनवायचे आहेत। त्यासाठी इथे एक वाटी मी थोडंसं कमी आहे, एक वाटीला एक वाटी तीळ घेतलेले आहेत। आता हे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला चांगले व्यवस्थित भाजायचे आहे। सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे आणि चटचट वाजायला लागले की थोडासा बारीक गॅस करायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। हे पहा, आता हे व्यवस्थित असे भाजायला लागलेले आहेत। गॅस हा बारीक करायचा आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। या गरम कढईमध्येच थोडासा खोबऱ्याचा किस घालायचा आहे। गॅस चालू नाही आहे, गरम कढई आहे, त्यामध्येच थोडासा मी गरम करून घेणार आहे हा किस। हा किस गरम झाला की काढून घ्यायचा आहे। आता या कढईमध्ये एक वाटी त्याच वाटीने टाकायचा आहे गूळ आणि त्यामध्ये अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं आहे आणि हा फक्त विरघळून घ्यायचा आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। आता या गुळामध्ये 1 चमचा हे तूप घालायचं आहे, कारण तुपामुळे लाडू हे मऊ होतात आणि जरा चमकदार होतात। आणि सारखं असं हे ढवळायचं आहे, म्हणजे गूळ हा साईडनी लागला जात नाही। जोपर्यंत पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत हे हलवतच राहायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि एकही यामध्ये खडा राहता कामा नये। व्यवस्थित पाहायचं आहे विरघळला आहे की नाही ते। थोडासा हे पहा, इथे अजून खडा राहिलेला आहे। पूर्ण असं विरघळून घ्यायचं आहे सर्व गूळ। गॅस बारीकच ठेवायचा आहे। इथे हा गूळ जो आहे तो पूर्ण विरघळून झालेला आहे। गॅस हा बारीक आहे आणि आता यामध्ये तीळ घालायचे आहे आणि हे खोबरं पण घालायचं आहे। आता यामध्ये जेवढे तीळ बसतील तेवढे घालायचे आहेत, एकदम टाकायचे नाहीत। मग कधी कधी काय होतं, जर समजा पाक जास्त होतो किंवा तीळ कमी पडतात असं काहीतरी होऊ शकतं, म्हणून हे पहा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये एवढे तीळ बसणार आहे, म्हणजे एका वाटीला 1 वाटी तीळ बरोबर माप झालेलं आहे। गॅस अजून चालूच आहे। आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण गोळा झाल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे आणि आता याचे छोटे छोटे लाडू हे बनवून घ्यायचे आहेत। चमचा घ्यायचा आहे, चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून हे लाडू वळायचे आहेत। हे पहा, एकदम छान असे हे लाडू होतात। चटका अजिबात बसत नाही। थोडासा पाण्याचा वापर केला की चटका अजिबात बसत नाही। या पद्धतीने छोटे छोटे हे तिळाचे लाडू बनवायचे आहेत। हे पहा, मिश्रण जरी थोडंसं घट्ट झालं तरी घाबरून जायचं नाही, कारण गरम तव्यावर ही कढई ठेवून परत थोडंसं कोमट करून घेतलं की बरोबर लाडू परत वळले जातात। या पद्धतीने छोटे छोटे लाडू
संक्रांतीच्या दिवशी खूप उपयोगात येतात. प्रत्येक वेळेस हात हा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि मग लाडू वळवायचे आहेत, म्हणजे चटका अजिबात बसत नाही. हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असे हे लाडू होतात. कुणालाही सहज जमतील असे आहेत. हे एवढं मिश्रण थंड झालं होतं, त्यामुळे मी इथे लोखंडी तवा हा एकदम गरम करून घेतला आणि त्यावर ही कढई ठेवली, म्हणजे याचेही लाडू बांधता येऊ शकतात थंड झाल्यानंतर. हे पहा, त्याच्यामुळे थंड जरी झालं तरी पण काहीच प्रश्न येत नाही. गरम तव्यावर कढई ठेवून द्यायची आणि लाडू वळवून घ्यायचे आहेत. इथे सर्व लाडू हे बनवून झालेले आहेत. एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, करून पहा नक्की एकदा. याप्रमाणे सर्व लाडू हे मी बनवलेले आहेत. हा शेवटचा जो लाडू आहे तो थोडासा मोठा बनवला आहे. हे पहा, इथे 1 वाटी तिळाचे एवढे सारे लाडू झालेले आहेत. खूप छान असे होतात आणि मऊही होतात. तुम्हाला एक लाडू मी काढून दाखवते. हे पहा, एकदम छान असे हे लाडू होतात. नक्की करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिळाचे लाडू नक्की बनवा, खूप छान होतात. विकतचे आणण्यापेक्षा घरी बनवले तर आनंदही मिळतो आणि पौष्टिकही खायला मिळते.